आज आपण सर्व प्रोजेक्शन बद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया डेफिनेशन ऑफ प्रोजेक्शन पासून. तर काय म्हणते बघा, प्रोजेक्शन इज अ टेक्निक यूज इन इंजिनिअरिंग ड्रॉइंग टू रिप्रेझेंट द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट ऑन 2 डायमेन्शनल प्लेन. इट हेल्प व्हिज्युअलायझिंग द शेप, साईज अँड फीचर ऑफ द ऑब्जेक्ट ॲक्युरेटली. म्हणजे सपोज एखादा 3D ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्टला आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये त्याला रिप्रेझेंट करायचं आहे, त्याला आपल्याला ते सांगायचं समजावून. आणि ते कशावरती, तर एखाद्या टू डायमेन्शनल प्लेनवरती. म्हणजे एखाद्या 3D ऑब्जेक्ट असेल, त्याला एखाद्या 2 डायमेन्शनल मध्ये एक्सप्लेन करण्याकरता आपण एक्सप्लेन करणार विथ द हेल्प ऑफ ड्रॉइंग. आणि त्या ड्रॉइंग काढल्यानंतर आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या शेप बद्दल, साईज बद्दल आणि इतर काही फीचर बद्दल जर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती देण्याची डायग्राम जी आहे, त्या डायग्रामला म्हणतो आपण तर प्रोजेक्शन. तर एकूण जर समजा म्हटलं आपण प्रोजेक्शनचे जे बेसिक जे टाईप बघितले आपण, तर इथं जवळपास प्रोजेक्शनचे टाईप आपण म्हणायचं तर बेसिकली 2 टाईप आपण त्याला बोलू शकतो. पहिला कोणता याच्यामध्ये की वन व्ह्यू ड्रॉइंग किंवा आपण त्याला म्हणतो वन व्ह्यू प्रोजेक्शन. आणि सेकंड आहे मल्टी व्ह्यू ड्रॉइंग किंवा मल्टी व्ह्यू प्रोजेक्शन. आता नावाचंच दिलं इथं इथं किती आहे, वन व्ह्यू ड्रॉइंग आणि इथलं आहे मल्टी व्ह्यू ड्रॉइंग. म्हणजे स्वाभाविकच याच्यामध्ये काय असणार आहे, एकच व्ह्यू असणार आहे त्या ड्रॉइंगचा किंवा त्या ऑब्जेक्टचा. आणि इथे काय असणार आहे, मल्टी व्ह्यू म्हणजे दोनपेक्षा जास्त इकडे व्ह्यू असणार आहे मल्टी व्ह्यू मध्ये. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणणार होतं की 2 टाइप्स ऑफ प्रोजेक्शन, वन व्ह्यू प्रोजेक्शन आणि मल्टी व्ह्यू प्रोजेक्शनच्या मध्ये. आता त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला जर सांगायचं हा समजण्यामध्ये की नेमकंच मल्टी त्याचा आपण पहिलं बघूया वन व्ह्यू ड्रॉइंग. आता वन व्ह्यू ड्रॉइंग आपण कशाला म्हणतो आपण की टू गेट द पिक्टोरियल ड्रॉइंग object has to stand one corner such that three of its mutually access perpendicular faces incline to the one plane of the projection. म्हणजे काय होतं बघा तिथं, जेव्हा समजा आपण इथं म्हणतो की एखादा जर ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टला आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये जेव्हा त्याला आपण उभं करतो. ठीक आहे. आणि ते कोपऱ्यानंतर गेल्यानंतर त्याच्या म्हणजे 3 ऍक्सिस असतील, जसे की सपोज फॉर एक्झाम्पल हा समजा आपण इथं क्यूब जर समजा आपण कन्सिडर केला. ठीक आहे. हा क्यूब आहे. ठीक आहे. त्या क्यूबची 3 ऍक्सिस, म्हणजे की हा जर आपण पॉईंट कन्सिडर केला तर हा एक ऍक्सिस, हा दुसरा आणि हा तिसरा. या 3 ऍक्सिसला जर याला कन्सिडर करून आपण त्याची समजा आपण जर डायमेन्शन त्याचं जर ड्रॉइंग जर काढली, तर त्या ड्रॉइंगला म्हणणार आपण तर वन व्ह्यू ड्रॉइंग. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या वस्तूचे प्रोजेक्शन चित्र काढताना एकच चित्र काढले जाते की त्यात वस्तूच्या आकाराची पूर्ण आपल्याला कल्पना येते. आणि यावरून त्या वस्तूच्या आपण पृष्ठभाग व त्याची लांबी, रुंदी आणि उंची हे सर्व आपल्याला एका चित्रामध्ये आपण दाखवू शकतो. अशा ड्रॉइंगला म्हणतो आपण तर त्याला म्हणतो आपण वन व्ह्यू ड्रॉइंग. किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे पिक्टोरियल ड्रॉइंग किंवा अँग्युलर ड्रॉइंग. किंवा त्याला म्हणतो आपण वन व्ह्यू प्रोजेक्शन, पिक्टोरियल प्रोजेक्शन आणि अँग्युलर प्रोजेक्शन. एमसीक्यू याच्यामध्ये पण शकतो की याला आपण दुसरं नाव कोणतं दिलेलं आहे ते पण त्यात येऊ शकते. तर हे होतं सर्व कसं आहे, वन व्ह्यू ड्रॉइंग किंवा प्रोजेक्शन. म्हणजे काय असणार आहे, इथं आपल्याला एकच ड्रॉइंग असणार आहे आणि एकाच ड्रॉइंग मध्ये आपल्याला त्या वस्तूबद्दल सर्व माहिती आहे, त्याची लांबी किती, रुंदी किती आणि उंची किती, हे सर्व आपल्याला एकाच ड्रॉइंग मध्ये दिसेल. अशा ड्रॉइंगला म्हणणार आपण इथं पिक्टोरियल ड्रॉइंग किंवा वन व्ह्यू ड्रॉइंग किंवा अँग्युलर ड्रॉइंग किंवा त्याला म्हणणार आपण प्रोजेक्शन. ठीक आहे. सेकंड होतं त्याच्यामध्ये की मल्टी व्ह्यू ड्रॉइंग. आता मल्टी व्ह्यू मध्ये काय म्हणायचं, मल्टी व्ह्यू ड्रॉइंग याच्यामध्ये आपण काय बघतो किंवा मल्टीव्ह्यू प्रोजेक्शन, याला सुद्धा कोणतं नाव आहे, ऑर्थोग्राफिक व्ह्यू किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा पॅरलल ड्रॉइंग किंवा पॅरलल प्रोजेक्शन. आता याच्यामध्ये बेसिकली काय बघा, ऑर्थोग्राफिक दिस वर्ड इज डिराइव्ह फ्रॉम द, हा लॅटिन मधून वर्ड आलाय हा. आणि याचा जो अर्थ आहे तो याचा अर्थ जो असणार त्या आपण त्याला म्हणणार होतं की बघा, ऑर्थोचा अर्थ होते स्ट्रेट किंवा रेक्टँगल आणि ग्राफिकचा अर्थ होते रिटन ऑन ड्रॉ. म्हणजे याच्यामध्ये बघा, आपण एखाद्या ऑब्जेक्टचा आपण स्ट्रेट कोणते जे फेज असणार त्याच्या आपण राईट अँगल घेऊन त्याला आपण त्याची ड्रॉइंग काढणार, त्याला म्हणतो आपण तो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा त्याला म्हणतो आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूज किंवा पॅरलल ड्रॉइंग व्ह्यूज. ठीक आहे. आता बघा इथं प्रोजेक्शनचा अर्थ पण त्याने घेतलाय ओल्ड लॅटिन मधून. प्रो म्हणजे काय होते, फॉरवर्ड, आणि डेन्शन म्हणजे काय होते, थ्रो. म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन याचा अर्थ तुम्हाला बघतो की थ्रो फॉरवर्ड म्हणजे ड्रॉन ऍट राईट अँगल. म्हणजे आपण जे राईट अँगल जी ड्रॉइंग काढणार त्याला म्हणणार आपण तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. म्हणजेच आता बघा इथं याला ऑर मध्ये कोणतं येणार, पहिलं काय आहे ते मल्टी व्ह्यू ड्रॉइंग. दुसरं त्याला ऑर मध्ये काय येईल, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा ड्रॉइंग. आणि तिसरं काय म्हणतो आपण त्याला पॅरलल ड्रॉइंग. अशा पद्धतीने जे आहे आपण या मल्टी व्ह्यूला आपण प्रोजेक्शनला दिले असतो. म्हणजे एकाच ऑब्जेक्टची ड्रॉइंग
परंतु आपल्याला याचे 2-3 व्ह्यू मध्ये आपण किंवा 4-3 पेक्षा जास्त 4 व्ह्यू मध्ये आपण त्याला सांगू शकतो. अशा ड्रॉइंगला म्हणतात आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग किंवा मल्टी व्ह्यू ड्रॉइंग किंवा प्रोजेक्शन. याच्यामध्ये काय असते, तुमचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, नंतर साइड व्ह्यू. आता हे साइड व्ह्यू तुमचे दोन प्रकारचे असतील, एक आहे लेफ्ट हँड साइड व्ह्यू, एक आहे राईट हँड साइड व्ह्यू. या प्रकारचे व्ह्यू आपण या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा मल्टी व्ह्यू ड्रॉइंग मध्ये आपण तर काढतो. तर समोरचं बघू आपण मध्ये समजलं आहे ऑक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन. आता ऑक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन जे आहे याला आपण कशाला म्हणतो, की असा ऑब्जेक्ट जेव्हा ऑब्जेक्टचे आपण काय करणार की लांबी, रुंदी आणि उंची, किंवा आपण त्याला म्हणतो आपण लांबी, उंची आणि तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला आपण एकाच ऑब्जेक्ट एकाच ह्यामध्ये आपण सांगण्यात आला तेव्हा त्याला म्हणतो आपण ऑक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन. आता या ऑक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शनचे 3 प्रकार पडतील. पहिला प्रकार याच्यामध्ये आहे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, दुसरा आहे डायमेट्रिक प्रोजेक्शन आणि तिसरा आहे ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन. आता याला आपण इथं समजून घेऊया. पहिलं ऑक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन म्हणजे काय. ऑक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन इज अ टाइप ऑफ पॅरलल प्रोजेक्शन used to present a three-dimensional object on two-dimensional plane where object is tilted and reveal multiple faces simultaneously. Unlike the perspective of the projection, there is no vanishing point. A scale remains uniform across the drawing. म्हणजे काय होते, आपण एखाद्या 3D ऑब्जेक्टचा आपण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टचा आपण एखाद्या 2 डायमेन्शनल प्लेन वरती, म्हणजे एक 3D ऑब्जेक्ट आहे ज्याचा आपण या प्लेन वरती आपण एक डायग्राम काढणार आहोत. त्या प्लेन वरती आपण त्याचे 3 ऍक्सिस घेऊन ते आपण त्याची डायग्राम काढणार. म्हणजे 3D ऑब्जेक्टचा आपण एखाद्या प्लेन वरती जेव्हा आपण डायग्राम काढणार, म्हणजे 3D ऑब्जेक्टचं 2D प्लेन वरती किंवा 2 डायमेन्शनल जेव्हा आपण ड्रॉइंग करणार तेव्हा त्याला म्हणणार आपण ऑक्झोनोमॅट्रिक प्रोजेक्शन. ठीक आहे. आता इथं ऑक्झोनोमॅट्रिक प्रोजेक्शन जे आहे याचे आपण म्हणतो 3 प्रकारचं पडतात, ज्यामध्ये की आपण बघितलं काही 2 प्रकार आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, डायमेट्रिक प्रोजेक्शन आणि ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन. आता त्याच्यामधला बघू आपण पहिल्यांदा की पहिलं कोणतं आहे ऑक्झोनोमॅट्रिक प्रोजेक्शनचं पहिलं टॉपिक कोणतं आहे की आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. आता आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये म्हटलं आपण हे जर आपण डायग्राम बघितली तर हा आहे काय क्यूब, हा काय क्यूब, या क्यूबचं इथे काढलंय त्यांनी कोणतं प्रोजेक्शन आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. तर बघा हा प्लेन लाईन दिसते आणि इथून हा जो ऑब्जेक्ट काढलाय तर या ऑब्जेक्टचे 3 ऍक्सिस, हा इकडे, हा इकडे, ह्याला वरचा. ठीक आहे. तर म्हटलं आपण 2 फेस, जो हा अँगल किती आहे 30चा, हा अँगल किती आहे 30चा. जर हा अँगल 30 असेल आणि वरचे हे जे अँगल आहे 3 ऍक्सिस मधले अँगल किती आहे 120 120 120, म्हणजे 3 अँगल कसे आहेत सेम आहेत. किती 120 चे 3 किती 360. तेव्हा याला म्हणणार आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. कंडिशन काय, हा खालचा अँगल किती पाहिजे 30चा अँगल पाहिजे आणि हा वरचे 3 ऍक्सिस मधले अँगल किती पाहिजे 120. तेव्हा त्याला म्हणणार आपण आयसोमेट्रिक. कारण ते बघा देतं इट इज द मोस्ट कॉमनली यूज इन इंजिनिअरिंग ड्रॉइंग. जस्ट काय होते ऑब्जेक्ट इज रोटेट फ्रॉम द 30 डिग्री, बरोबर आहे, आणि ऑल द 3 ऍक्सिस एक्स वाय झेड आर इक्वली फोर्स ऑन मेंटेन द इक्वल अँगल 120 डिग्री. म्हणजे अँगल किती पाहिजे 120 पाहिजे, इक्वल म्हणजे सेम अँगल पाहिजे 360 ला 3 पार्ट मध्ये डिवाइड करणं. आणि पुढे काय होते यूज इन टेक्निकल ड्रॉइंग ऑफ द फॉर मेकॅनिकल पार्ट्स, तिथे हे यूज केल्या जाते. हे सर्व काय होतं आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. ह्यात ठेवायचं अँगल 30 त्या त्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आपण 30 रोटेट करणार आणि वरती 3 ऍक्सिस मधला अँगल किती आहे तो 120 हा राहतो, म्हणजे इक्वली स्पेस असतात तिथे. दुसरा भाग कोणता आहे डायमेट्रिक प्रोजेक्शन. आता डायमेट्रिक प्रोजेक्शन म्हणजे काय राहतात, आता बघा एका इकडला अँगल किती हा 15 आहे आणि एका इकडला पण किती आहे 15 आहे. जर आपण वरती बघितलं आपण त्यामध्ये तर वरती हा अँगल किती येते, तर हा एक वरचा हा 150 आहे आणि खालचे दोन किती आहेत 105. म्हणजे दोन अँगल सेम आहेत, एक अँगल हा वेगळा आहे. वरचा जो अँगल आहे हा जास्त आहे आणि खालचे अँगल कमी आहेत. म्हणजे याच्यामध्ये समजू शकतो आपण की अँगल किती आहे, तिसरा अँगल किती आहे 15चा आहे आणि वरच्यापैकी दोनच अँगल सेम आहेत, तिसरा हा सेम अँगल नाही, तेव्हा त्याला म्हणतात डायमेट्रिक प्रोजेक्शन. बघा टू ऍक्सिस हॅव इक्वली फोर्स ऑन while the third axis has different scale. The object is treated so that the two angles are equal while the third angle is different. म्हणजे ऑब्जेक्टला आपण असं ट्रीट करणार की दोन अँगल सारखे असतील आणि तिसरा अँगल वेगळा असेल. ठीक आहे. यूज कुठे करायचं हे तर काय यूज इन प्रोडक्ट डिझाईन वेअर टू मेन व्ह्यूज आर मोर इम्पॉर्टंट, त्या ठिकाणी हे यूज केला जातो. याच्यामध्ये बघा हे ऍक्सिस मध्ये दोनच अँगल सारखे असतात आणि तिसरा अँगल सारखा नसतो, त्याला म्हणणार आपण डायमेट्रिक प्रोजेक्शन. आणि हा अँगल किती आहे रोटेटचा 15 डिग्री. ठीक आहे. दुसरं बघा ट्रायमॅट्रिक मध्ये काय, आता इथं एकही अँगल सेम नसणार आहे. ठीक आहे. पहिल्या केस मध्ये काय होतं 120 चे अँगल होते, दुसऱ्या केस मध्ये 105 होते. आता इथे बघा हा 105 चा अँगल आहे, हा 135 आणि हा 120 आहे. म्हणजे इथं तिन्ही ऍक्सिस याच्यामधलं एकही अँगल सेम नाहीये
आणि जर म्हटलं आपण इन्क्लाइनचं, तर त्याची खालचा जो हा एक भाग जो किती आहे 30चा आहे आणि दुसरा किती आहे 15चा आहे. तर जेव्हा हे असा पद्धतीने डिफरन्स असेल तेव्हा त्याला म्हणतो आपण ट्रायमॅट्रिक प्रोजेक्शन. याचं बघा काय म्हणतात तर ऑल द 3 ॲक्सिसेस हॅव डिफरंट फोरस्टँडिंग रेशोज अँड अँगल्स. म्हणजे तिघे ॲक्सिस अँगल कसे असतील वेगळे असतात. द ऑब्जेक्ट इज ट्रीटेड इन अ वे दॅट मेक्स ऑल द 3 अँगल डिफरंट. म्हणजे आपण ऑब्जेक्टला आपण अशा पद्धतीने त्याला फिरवणार की ज्याचा वरचे 3 अँगल कसे होतील वेगवेगळे होतील. एक हा 105चा, दुसरा 135चा आणि 120चा. जर समजा ऑब्जेक्टचा हे अँगल्स वेगवेगळे असतात ते कोणते प्रोजेक्शन होणार ट्रायमॅट्रिक प्रोजेक्शन. आणि खालचा हा किती राहील 15चा आणि हा किती राहील 30चा. ठीक आहे. आणि हे कुठे यूज केला जाते यूज फॉर कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट प्रिंटिंग ऑफ 3D मॉडेलिंग मध्ये. जर समजा आपण ते घातलं तर आपण डिफरन्स जर आपण लक्षात ठेवलं तर बघा ह्याच्यामध्ये त्याचे डिफरन्स काय तर त्याच्या डेफिनेशन म्हणून त्याचे काय पॉईंट पडतील अँगल म्हणून काय पडतील आणि फॉर शॉर्टनिंग कशा पडतील कॉम्प्लेक्स यूज करून. ठीक आहे. तर आयसोमेट्रिक काय होते टाइप ऑफ ऑक्झोमेट्रिक प्रोजेक्शन वेअर द ऑल 3 ॲक्सिस आर इक्वली स्पेस. इथे काय राहणार फक्त 2 ॲक्सिस इक्वल असणार आणि तर एकही ॲक्सिस इक्वल नसणार. इथे किती राहते 120. इथे किती असणार 2 105चे असणार आणि एक 150 असेल आणि इकडे असणार तिन्ही पण काय असणार वेगवेगळे ट्रायमॅट्रिक मध्ये. हे काय राहते इक्वल फॉर ऑल 3 ॲक्सिस फॉर शॉर्टनिंग. इथे इक्वल असेल का नाही 2 इक्वल असणार तिसरा वेगळा असणार आणि इकडे तिन्ही ॲक्सिसचे अँगल कसे असणार वेगवेगळे असणार. कॉम्प्लेक्सिटी काय तर आयसोमेट्रिक सिंपल राहते इझी राहते. डायमेट्रिक थोडं त्याच्यापेक्षा कठीण राहते आणि सर्वात मोस्ट कॉम्प्लेक्स कोणतं राहते ट्रायमॅट्रिक प्रोजेक्शन. आणि जेस यूज इन इंजिनिअरिंग ड्रॉइंग कॅड मॉडेलिंग वर यूज करते आयसोमेट्रिक मध्ये. यूज इन इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये ट्रायमॅट्रिक यूज करते आणि यूज इन डिटेल ड्रॉइंग इन्स्टिट्यूट प्रेसिडेंट डिटेल मध्ये करते ट्रायमॅट्रिक प्रोजेक्शन यूज केला जाते. तर हे सर्व त्याच्यातले आपण काही शॉर्ट मध्ये डिफरन्स मध्ये. आता बघा इथे आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आता क्वेश्चन बघायचे कसं होतो. आता बेसिकली बघायचं काय झालं आहे की ड्रॉ द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑर आयसोमेट्रिक ड्रॉइंग ऑफ 45 45 45 साईड क्यूब. म्हणजे का क्यूबच्या आपल्याला ड्रॉइंग काढायची आहे. आता कोणती काढायची आहे तर आयसोमेट्रिक व्ह्यू काढायचा आहे. सर्वात अगोदर आपण काय करणार सर्वात अगोदर आपण अशी एक प्लेन मार्क केला आपण. ठीक आहे. इथे आपण एक असा पॉईंट घ्यायचा. पॉईंट मार्क केल्यानंतर आपण आपला जे प्रोट्रॅक्टरच्या नुसार आपल्याला बघा आता इथे काय करायचं आहे एक आपण सरळ अशी व्हर्टिकल लाईन जी आहे आपण ऍक्सिस हा काढला आपण व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. म्हणजे आपण सर्व डायरेक्ट अगोदर पहिल्यांदा फेंट काढायचं एकदम फेंटली आपण ऍक्सिस काढा. ठीक आहे. दुसरं आपण काय करणार एक इकडनं जो असणार आपण प्रोट्रॅक्टर घेणार आणि 30 डिग्री वरती आपण एक लाईन मार्क करणार किती 30 वरती आणि इकडनं पण किती असा 30 वरती. ठीक आहे. नंतर आता बघा इथं फेस हा कोणता पॉईंट आहे इथं ए त्याला आपण नाव देणार ए. आता इथं कोणता पॉईंट आहे इथं सी. तर आपण चॉक मध्ये अंतर घेणार 45 आणि चॉक इथं ए वर ठेवणार आणि चॉक असा इकडे फिरवणार. हा कोणता पॉईंट असणार आपला सी वर कट मारणार. ठीक आहे. इथं हे अंतर किती झालं आपलं 45. तर सेम जे अंतर आहे आपण इकडे ए वरून घेणार तर किती 45. तर वरती हाईट पण किती येतं 45. याला पॅरलल जे असणार आपला ए हा पॉईंट इथं डी असेल. ठीक आहे. आणि याला पॅरलल पुन्हा आपण असं पॅरलल लाईन काढणार. पॅरलल हा पाहिजे एफ त्याला आपण अशी पॅरलल लाईन या पद्धतीने बघा या एसी ला पॅरलल लाईन काढणार. ठीक आहे. या पद्धतीने अशी पॅरलल होईल. ठीक आहे. तसंच इथून पण व्हर्टिकल लाईन घेणार आपण अशा पद्धतीने. नंतर इथून ही पॅरलल लाईन जी आहे या ए बी हा कोणता फेस आहे इथं ई म्हणताय डी. तर हा बी काढल्यानंतर आता बघा या लाईनला पॅरलल इथं आपण पॅरलल लाईन मार्क करणार असं आणि पुन्हा शेवटी जे आहे शेवटी आपण इकडनं पण अशी एक पॅरलल लाईन मार्क करणार. ठीक आहे. पॅरलल लाईन मार्क केल्यानंतर आपला असा अँगल तयार होईल. हा आपला अँगल किती असेल 30. हा पण किती असेल 30 आणि हे जे आपले 3 अँगल असतील हे किती असेल 120 120 आणि 120 चे जे असतील तेव्हा त्याला म्हणणार आपण की हे कोणतं प्रोजेक्शन आहे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन तिथं आहे. आणि हे एक्स जो आहे एक्स कोणता ऍक्सिस झाला हा आयसोमेट्रिक ऍक्सिस आणि वाय जे आहे वाय हे कोणतं झालं आपलं इथं आयसोमेट्रिक लाईनच्या मध्ये. ठीक आहे. हे झालं आपलं एक्स हा झाला इथं वायच्या मध्ये. ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय येतं एमसीक्यू जे आहे ते आपण इथे घेऊ शकतो कसं काय म्हणतो बघा इथं आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ अ स्क्वेअर स्टँडिंग व्हर्टिकली ऑन इट्स साइड्स विल बी. आता जेव्हा आपण हा स्क्वेअर काढला आपण व्हर्टिकल साईडवर जेव्हा हा स्टँडिंग असेल ठीक आहे तेव्हा हा नेमका येतं कशा पद्धतीने हा दिसेल. ऑप्शन ए काय दिलेला आहे स्क्वेअर. ऑप्शन बी दिलेला आहे रेक्टँगल. ऑप्शन सी जो आहे तो काय दिला गेलं रोम्बस. ऑप्शन डी हा आपल्याला काय दिलं याच्यामध्ये ती डिस्टॉर्टेड फिगर. तर याच्यापैकी जर समजा आपण ऑब्झर्व जर समजा आपण केलं
तर हा जो आहे तर आपल्याला एका प्रकारचा काय येतं रोम्बस. रोम्बस म्हणजे काय असते या पद्धतीने राहणार, त्याचा ऑपोजिट काय असतात सेम सेम असणार याच्यामध्ये. म्हणजेच हा जो आहे साईड कशा असते सर्व सर्व साईड कशा इक्वल आहेत, परंतु हा अँगल 90 असणार आहे. तर म्हणजे असा स्क्वेअर असा पॅरल म्हणू शकतो त्याला म्हणतो क्वाड्रिलेटरल ज्याच्या असतात चारी बाजू इक्वल असतात त्याला म्हणतो काय तर रोम्बस. तरी काय झालं रोम्बस तिथं तयार होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं काय ना की इन अ प्रोजेक्शन प्रोजेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन. आता परपेंडिक्युलर जेव्हा असतात तेव्हा आपण त्या प्लेनला आपण त्याला तो कोणतं प्लेन प्रोजेक्शन येतो. तर आपण आता बघितलं आपण आता म्हणतो त्याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय राहते. ऑर्थो म्हणजे काय होते परपेंडिक्युलर आणि प्रोजेक्शन म्हणजे आपण ब्रॉडचं करणं, त्याला आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर प्रोजेक्शनच्या मध्ये. दुसरं काय बघायचं इन ऑब्लिक प्रोजेक्शन प्रोजेक्शन अँड ऑब्जेक्ट इज रिप्रेझेंटेड बाय द हाऊ मेनी व्ह्यूज. तर काय इथं फक्त वन व्ह्यूज त्यामध्ये असणार त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा काम तिथं इन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन व्ह्यूज रिप्रेझेंट द हाऊ मेनी डायमेन्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टचे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये 3 डायमेन्शन असतात. तर ऑब्जेक्टचे किती आहेत त्यामध्ये तिथं तर ऑर्थोग्राफिक मध्ये 2 डायमेन्शन तिथं असतात त्यामध्ये. काय म्हणते बघा द ऑब्जेक्ट वी सी इन अवर सराउंडिंग युजली विदाउट ड्रॉइंग स्कीम फ्रॉम अंडर विजुअल प्रोजेक्शन. कोणत्या प्रक्षेपणात आपल्या बाजूला दिसणारी वस्तू सहसा रेखाचित्र न काढता खाली येते त्याला म्हणतो पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते इन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अँड ऑब्लिक प्रोजेक्शन द प्रोजेक्टर्स आर नॉट. काय म्हणते तर पर्स्पेक्टिव्ह ऑब्लिक प्रोजेक्टर्स नसतात. तर प्रोजेक्टर हे नेमकं काय नसतात त्याच्यामध्ये. त्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक पहिला आहे पॅरलल टू इच अदर, ऑप्शन क्रमांक दुसरा आहे परपेंडिक्युलर टू इच अदर आणि ऑप्शन क्रमांक सी आहे क्रॉस इच अदर आणि चौथा आहे नन ऑफ द अबव. त्याच्यापैकी जे योग्य जे आन्सर आहे ते आहे पॅरलल टू इच अदर. त्याला मार्क आपण ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर इथं होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं ह्याचं झालं पहिलं ए इन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन an object is represented by 2 or 3 views on different planes which है ना. तर कोणत्या म्हणजे मध्ये जस्ट ना त्याला म्हणतं की कोण ऑर्थोग्राफिक मध्ये an object is represented by 2 or 3 views on different plane which. आता जे प्लेन जे असतात त्याला नेमकं कोणत्या प्लेनवरती दिले असतात. पहिलं काय म्हणते gives view from the different angle from the different direction are mutually perpendicular projection planes म्हणजे perpendicular असतात are parallel along the different direction but different cross section. चौथीला are obtained by the print from two prints from the 2 or 3 च्या मध्ये. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये इथं तर आपण इथं हे बसतो 2 or 3 मध्ये म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. क्वेश्चन बघा द हिडन पार्ट्स इनसाइड द बॅक साइड ऑफ द ऑब्जेक्ट व्हेरी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द क्वेश्चन आर रिप्रेझेंटेड बाय. तर आपण काय करतो पहिल्या कंटिन्युअस थिक लाईन्स, कंटिन्युअस थिन लाईन्स, डॅश थिन लाईन्स आणि लॉंग ब्रेक लाईन्स मध्ये. तर आपण म्हणाल लॉंग ब्रेक लाईन हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. तर बघा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन इज रिप्रेझेंटेशन ऑफ 2 or more views on the mutual perpendicular axis. तर हे काय टू आहे म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस वरती. नेक्स्ट बघा इथं while making the isometric projection isometric scale is used. What percentage of the scale is isometric scale. तर हे किती पर्सेंटेज असणार यामध्ये तर हे अर्थ 82% ह्याच्यामध्ये असणार आहे किती 82% मध्ये. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय म्हणते नेम द टाइप ऑफ ऑक्झोमेट्रिक प्रोजेक्शन. आता हे कोणतं प्रोजेक्शन असणार आहे तर आपण बघितलं अँगल बघितलं आपण किती 105 आहे 120 आहे आणि 135 आहे म्हणजे काही तिथं हा अँगल सेम नाही म्हणजे हा कोणता असणार आहे इथं ट्रायमॅट्रिक प्रोजेक्शन मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा an isometric cube of the is shown in figure value of the angle A is. आता हा कोणता आहे आयसोमेट्रिक म्हटल्यानंतर हा जो अँगल असणार हा प्रत्येक अँगल किती असणार आहे 120 असणार आहे म्हणजे किती ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर तर होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा an isometric projection cube is shown in the figure the value of angle A is. तर हा अँगल किती आहे अँगलचा तर आपल्याला म्हणतो या जर आपण टिल्टेड करतो तर हा अँगल किती असते आयसोमेट्रिक असेल तर हा राहतो 30चा हा पण किती असतो 30चा म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा इन अँड आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आयसोमेट्रिक लाईन्स आर. आयसोमेट्रिक लाईन्स ह्या नेमक्या कशा येत असतात तर काय झालं इथं पळायचं इथं ऑप्शन क्रमांक ए पॅरलल टू व्हर्टिकल प्लेन, ऑप्शन क्रमांक बी पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन, ऑप्शन सी पॅरलल टू आयसोमेट्रिक ऍक्सिस आणि ऑप्शन क्रमांक डी इन्क्लाइन टू आयसोमेट्रिक ऍक्सिस. तर याच्यामध्ये जे योग्य आन्सर आहे तेव्हा सी पॅरलल टू आयसोमेट्रिक ऍक्सिस आणि याच्यामध्ये म्हणतात आपण ठिकाण येतं पॅरलल टू आयसोमेट्रिक ऍक्सिस.
बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं तर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आहे. तर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन हे नेमकं इथं काय असणार याच्यामध्ये. तर बघा आपण इथं आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ऑप्शन दिला क्रमांक आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आहे, ऑब्लिक व्ह्यू आहे की पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू आहे की कॅमेरा प्रोजेक्शन आहे. तर आपण बघितलं की आयसोमेट्रिक प्रोजेक्शन हे जे आहे या आयसोमेट्रिकचे काय प्रकार याच्यामध्ये. तर मग ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं येईल याच्यामध्ये. दुसरं म्हणते व्हॉट इज द रेशो ऑफ आयसोमेट्रिक स्केल. तर आयसोमेट्रिक स्केलचा जो रेशो आहे तो नेमका इथं कोणत्या रेशोमध्ये आहे. तर आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये रेशो जो आहे तो आयसोमेट्रिक स्केलचा रेशो राहतो 1:0.816 हा त्याचा रेशो इथं येतो यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. In the isometric view or horizontal edges of the object represented by the lines makes an angle. तर आयसोमेट्रिक मध्ये हा अँगल जो असतो हा अँगल किती असतो. तर हा म्हणजे हा अँगल आता आपण बघितलं किती आहे 30 डिग्री हा त्याचा अँगल इथं असतो आपल्या याच्यामध्ये. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जे आहे त्याच्याला इन आयसोमेट्रिक व्ह्यू हॉरिझॉन्टल एज ऑफ अँगल पुन्हा इथे किती 30 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेम द टाइप ऑफ पिक्टोरियल ड्रॉइंग. पिक्टोरियल ड्रॉइंग खालीलपैकी नेमका कोणता याच्यामध्ये कोणता आयसोमेट्रिक व्ह्यू आहे का ऑर्थोग्राफिक व्ह्यू आहे की फ्रंट व्ह्यू आहे की रेड. आता पिक्टोरियल म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्याला सर्व असणार लांबी रुंदी आणि उंची असणार. तर लांबी रुंदी मध्ये फक्त आहे आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आपल्याला सर्व मिळते म्हणजे ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात अमॉंग आयसोमेट्रिक व्ह्यू सेकंड आयसोमेट्रिक ड्रॉइंग आणि तिसरा कन्व्हेन्शनल आयसोमेट्रिक क्वेश्चन विच आर द सेम. कोणते कोणते सेम आहे. तर तिघांचा पण अर्थ काय होते सेमच होते. म्हणजे आपलं जे काय 1, 2 आणि 3 हे तिन्ही ऑप्शन आपले काय आहेत बरोबर याच्यामध्ये आहे याच्यामध्ये. म्हणजे आपला इथं पर्याय क्रमांक हा कोणता आपला जो आहे हा इथं डी याच्यामध्ये 1, 2 आणि 3 जे आहे ह्या आपण याच्यामध्ये सांगू शकतो की हे तिन्ही काय आहेत बरोबर त्याचे आहे याच्यामध्ये. तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन इन आयसोमेट्रिक ड्रॉइंग ऑफ प्लेन फिगर वन शुड ड्रॉ. आता आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये आपण जेव्हा आपण काढतो एका प्लेन फिगरची तेव्हा आपण काय ड्रॉ केले पाहिजे तर आपण कमीत कमी 2 ऍक्सिस आपण तर ड्रॉ केले पाहिजे प्लेन फिगरचे ड्रॉ करताना. आणि जर समजा एखादा क्यूब असेल किंवा 3D असेल तर आपल्याला 3 ऍक्सिस तर काढावं लागतात. जसं की बघा इथं फॉर ड्रॉइंग ऑफ आयसोमेट्रिक ड्रॉइंग ऑफ सॉलिड सॉलिड कसा 3D आहे तर आपल्याला इथं किती ऍक्सिस काढावं लागतील तर आपल्याला 3 ऍक्सिस काढावे तिथं लागतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा आयसोमेट्रिक ड्रॉइंग आर यूज टू इलिस्ट्रेट कॉम्प्लेक्स डिझाईन बाय. तर हे आयसोमेट्रिक कोण यूज केला जाते तर बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग यूज केला जाते, एरोनॉटिकल पण यूज करतात आणि ऑटोमोबाईल पण यूज करतात. म्हणजे आपला आन्सर काढणार ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल. एक क्वेश्चन बघा अँड आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ अ प्लेन फिगर विल हॅव. प्लेन फिगरला किती डॉटेड लाईन त्यामध्ये असतील. तर आता बघितलं आपण तर की या प्लेन फिगरला आपण म्हणतात आपण की आयसोमेट्रिक मध्ये जर आपण प्लेन फिगरचा जर आपण आयसोमेट्रिक व्ह्यू काढला तर डॉटेड लाईन असतील याच्यामध्ये. तर बघा जेव्हा आपण तिथं काढणार तर हे काढणार डॉटेड लाईन तर आपण याच्यामध्ये काढणारच नाही. म्हणजे ऑप्शन किती तर जे नील असणार त्या आपल्या ऑप्शनचं असणार नाही. कारण ते बघा आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ सॉलिड मे हॅव लाईन्स. आता बघा आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ साईड मध्ये नेमक्या इथं कोणत्या कोणत्या लाईन इथं असणार. तर आयसोमेट्रिक साईड मध्ये साईड लाईन पण असू शकतात असतातच 90% आणि डॉटेड पण त्यामध्ये असू इथं शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे इथं काय आन्सर ऑप्शन क्रमांक बी ही त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक म्हणजे बोध असणार नाही तर मग काय ऑप्शन क्रमांक सी ही त्याचं उत्तर इथं असणार त्याच्यामध्ये दोन्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण याचा द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ अ स्फिअर हॅज. आता स्फिअरला किती डॉटेड लाईन तिथं असणार त्याच्यामध्ये. तर पर्याय क्रमांक दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए 1, ऑप्शन क्रमांक बी 2, ऑप्शन क्रमांक सी 3 आणि जर समजा म्हटलं आपण याच्यामध्ये याचं करेक्ट जे आन्सर आहे करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक डी म्हणजे नील याच्यामध्ये एकही काय म्हणतात आपण डॉटेड लाईन तिथं नसणार आहे 0. इन आयसोमेट्रिक ड्रॉइंग काय दिलं आहे 2 ऍक्सिस आर परपेंडिक्युलर. तिसरं 2 मेजरमेंट कॅन बी मेड ओनली अराउंड 5 ऍक्सिस ऑफ आयसोमेट्रिक ऍक्सिस. तिसरं ऑल फेसेस आर अनइक्वली डिस्टॉर्टेड. तर आपण काय म्हणणार याच्यामध्ये की नेमकं आयसोमेट्रिक प्रोजेक्ट मध्ये काय असणार त्याच्यामध्ये. ठीक आहे इन आयसोमेट्रिक ड्रॉइंग ज्यामध्ये काय असणार त्यामध्ये. तर याचा जो योग्य आन्सर आहे की ज्यामध्ये म्हणतो की ट्रू मेजरमेंट कॅन बी मेड ओनली अलॉंग अ पॅरलल टू द आयसोमेट्रिक ऍक्सिस आपण त्याला हे त्याचा करेक्ट आन्सर तर याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा how many sides of the square standing vertically or laying horizontally in an isometric view to be equal. किती लाईन त्यामध्ये इक्वल तर असणार त्याच्यामध्ये. तर आवाजचं जे आन्सर जे आहे ते आन्सरच्या मध्ये येईल यामध्ये करेक्ट 4 जे लाईन असतात 4 लाईनच्या मध्ये इक्वल असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे सी हे उत्तर होईल.
A square standing vertically on one of the its corner is isometric will have option क्रमांक A all sides of different length, two pairs of side of length and one pair of length and all sides of different length काही two pairs of sides have different length. हे त्याचं उत्तर येतं होईल मध्ये. Next question, a square of 50 mm side standing vertically on one of the corner is isometrical vertical plane will be. तर isometrical plane जो आहे हा काय मध्ये rectangular parallelogram with the two actual angle हे त्याचं उत्तर येतं मध्ये या स्क्वेअरच्या उत्तर येतं. ठीक आहे, याचा काय क्रमांक येतो ऑप्शन क्रमांक 10 नंबर लावला त्यामध्ये, तर हे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर येतं मध्ये. त्यानंतर बघा, in an isometric view rectangle standing on one of corner the sum of the internal angle will be. तर इंटरनल किती राहतात 360 राहणार एखाद्या रेक्टँगलचे बेस त्याच्यामध्ये. आयसोमेट्रिक व्यू ऑफ प्लेन सर्कल विल बी. प्लेन सर्कल काय तर प्लेन सर्कलचं आयसोमेट्रिक जर समजा आपण व्यू तिथं काढला तर नेमकं काय तर असं याच्यामध्ये आहे ना. तर आयसोमेट्रिक व्यू ऑफ प्लेन सर्कल हा काय राहणार मध्ये एक काय तर इलिप्स तयार होणार. काय म्हणतं इलिप्स हा इथं तयार होईल. तर काय म्हणतात द आयसोमेट्रिक व्यू ऑफ अ स्फिअर विल बी. तर काय असते स्फिअरचं एक सर्कल तयार होते. स्फिअरचं काय म्हटलं एक सर्कल इथं तयार होणार म्हणजे ऑप्शन क्रमांक बी त्याचं उत्तर इथं होईल मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय येतं की रेक्टँग्युलर प्रिझम इज अन एक्झाम्पल ऑफ. रेक्टँग्युलर प्रिझम हे कशाचं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. तर बघा इथं काय दिलं आहे ऑप्शन क्रमांक ऑब्जेक्ट हॅव्हिंग द आयसोमेट्रिक लाईन, ऑब्जेक्ट हॅव्हिंग द नॉन आयसोमेट्रिक लाईन, ऑब्जेक्ट हॅव्हिंग द लाईन. तर काय असतात ऑप्शन क्रमांक ए ऑब्जेक्ट हॅव्हिंग अन आयसोमेट्रिक लाईन्स. नंतर काय म्हणते बघा व्हॉट इज द नेम ऑफ द फिगर इन द नेम ऑफ द व्ह्यू इन द गिव्हन. कोणता व्ह्यू आहे तर अँगल बघितला आपण किती 30 आहे म्हणजे कोणता झाला हा आयसोमेट्रिक व्ह्यू हा तिथं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा द मोस्ट नॅचरल व्ह्यू ऑफ अन ऑब्जेक्ट इज. तर मोस्ट नॅचरल व्ह्यू जे असतात जे आपल्याला दिसतं त्याला आपण काय म्हणतो पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू. पिक्टोरियल व्ह्यू इज अ मेथड ऑफ प्रोड्युसिंग अ 3-dimensional व्ह्यू ऑफ 3-dimensional ऑब्जेक्ट. काय तिथं तर काय म्हणतात 2D आपण जर व्ह्यू काढतो पण कायचा काढतो आपण 3D चा. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टचा आपण 2D हा व्ह्यू काढतो म्हणजे 2 डायमेन्शनल. ठीक आहे. द फॉर्म ऑफ ड्रॉइंग सिमिलर टू द व्ह्यू ऑफ अन ऑब्जेक्ट परसिव्ड बाय द ह्युमन आईज इज आपण त्याला काय म्हणतो आपण. ठीक आहे, ज्या ड्रॉइंगचा आपण काढणार पण तिचं ह्युमनच्या आय मिळत असतो त्या फॉर्मला आपण काय म्हणणार त्यामध्ये. तर ऑब्विसली हा जो असणार आहे हा काय म्हणतं पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग जे ते त्याला आपण म्हणणार त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं as the distance of the object from the observer is increases the size of is perspective view is. म्हणजे बघा काय म्हणते एखादा ऑब्जेक्ट जर समजा आपल्यापासून जर लांब गेला तर त्याची साईज जी आहे ती काय होत जाते ऑब्विसली कमी कमी होत जाते. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट असेल काय जरा दूर चालला तर साईज काय तर कमी कमी होत जाईल. काय म्हणतात पिक्टोरियल व्ह्यूज ऑप्टेन बाय. पिक्टोरियल व्ह्यूज हे आपल्याला कशा कशा मिळतात नाही तर आयसोमेट्रिक मिळतात पिक्टोरियल व्ह्यू. ठीक आहे, पर्स्पेक्टिव्ह मिळतात आणि ऑब्जेक्टिव्ह मिळतात म्हणजे काय तर all of the above हे त्याचा आन्सर तर याच्यामध्ये. इंडिकेट ऑड वन इन द फॉलोइंग पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, ऑर्थोग्राफिक व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू, टेमॅटिक. म्हणजे बघा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू हे आपल्याला सरळ दिसतात फक्त हा ऑर्थोमध्ये काय असायचं एकाच व्ह्यू मध्ये सरळ दिसत नाही म्हणजे आपलं काय असायचं ऑर्थोग्राफिक व्ह्यू हे झालं त्याच्यामधलं ऑड वन त्याच्यामधला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा सम कॉमनली पिक्टोरियल ड्रॉइंग यूज इन इंडस्ट्री आर. आता काही कॉमनली जे इंडस्ट्रीमध्ये येतात ज्या आपण पिक्टोरियल ड्रॉइंग जे ह्या यूज केल्या जातात त्या नेमक्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत त्यामध्ये. ठीक आहे, तर बघा पर्याय क्रमांक 1 दिला त्यामध्ये की आयसोमेट्रिक व्ह्यू, पर्याय क्रमांक 2 दिलाय पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू आणि पर्याय क्रमांक दिलाय ऑब्लिक व्ह्यू. त्याच्यामध्ये त्याच्यामधलं आपण आयसोमेट्रिक पण यूज केला जाते आणि ऑब्लिक पण यूज केला जाते. आपण पर्स्पेक्टिव्ह हे यूज केला जात नाही म्हणजे ए पण आहे आणि सी पण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. द टाइप ऑफ पिक्टोरियल प्रोडक्शन जनरली यूज बाय द आर्किटेक्चर इज है ना. तर कोणतं कोणतं आर्किटेक्चर हे यूज केल्या जाते त्याच्यामध्ये. तर पहिलं काय म्हणते त्याच्यामध्ये पहिलं काय दिलं आहे ऑर्थोग्राफिक, दुसरं दिलाय ऑब्लिक, तिसरं दिलाय याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह आणि चौथं दिलाय आयसोमेट्रिक. तर याच्यापैकी नेमकं जे आहे तर हे जे आपले असणार आहेत आर्किटेक्ट हे नेमकं कोणतं तिथं यूज तिथं करतात त्याच्यामध्ये. योग्य आन्सर त्याचं येईल त्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य आन्सर म्हणजे ऑप्शन क्रमांक सी पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग जे आहे हे तिथं आर्किटेक्चर जनरल यूज तिथं करतात त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा आयसोमेट्रिक ऍक्सिस आर इक्वी स्पेस टू इच अदर ऍट अन अँगल. आयसोमेट्रिक ऍक्सिस असतात 120 ते स्पेस तिथं असतात त्यामध्ये. ठीक आहे, बघा फिगर शोज द ऍक्च्युअल प्रेझेंट ऑफ द शोज आयसोमेट्रिक ऍक्सिस. बरोबर आहे का 120 120 आणि 30 30. तर ठीक आहे काय ट्रू त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा
फिगर प्रॅक्टिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्लिक ऍक्सिस. तर काय ऑब्लिक ऍक्सिस असणार आहे, एक अँगल सरळ किती 45 तर किती बरोबर आहे याच्यामध्ये. काय बघायचं, आयडेंटिफाय द पिक्टोरियल व्ह्यू इन द फिगर गिवन बिलो. याचा आपण काय काय असतं, पिक्टोरियल व्ह्यू ज्यामध्ये तिथं पिक्टोरियल व्ह्यू इन द फिगर गिवन बिलो आयडेंटिफाय करायचा नेमका हा कोणता त्याच्यामध्ये आहे नाही. तर बघा आपण असं म्हटलं असं, हा पण अँगल किती आहे, इथं वाटते 30 वाटते, हा पण किती वाटते 30 वाटते, आणि हा जो अँगल आहे या अँगल किती 120 120 वाटते. म्हणजे हा पण झाला आपल्या इथं आयसोमेट्रिक व्ह्यू हा आपल्याला इथं वाटणार त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात, कोण दिलाय व्ह्यू आहे ना, तर हा किती 45 आहे, हा किती आहे 45 आहे ना. तर आता हा नेमका जो कोणता, हा नेमका कोणता व्ह्यू तर याच्यामध्ये, तर याला आपण कोणता हा हा कोणता आहे प्लॅनोमेट्रिक, हा कोणता व्ह्यू आहे प्लॅनोमेट्रिक व्ह्यू तर आहे याच्यामध्ये. द फिगर शोन व्ह्यूज, आता इथं कोणता व्ह्यू यामध्ये आहे, ठीक आहे 21चा आहे 30चा, एक किती आहे 60चा. तर हा जो आहे हा नेमका व्ह्यू तिथं कोणता त्याच्यामध्ये येईल, तर हा याच्यामध्ये प्लॅनोमेट्रिक व्ह्यू त्याच्यामध्ये येईल त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर कोणता आहे पॅरामेट्रिक व्ह्यूज आर जनरली यूज बाय, पॅरामेट्रिक व्ह्यूज हे येतं हे जनरली कोण यूज तिथं करते त्याच्यामध्ये. पॅरामेट्रिकचा यूज जो आहे तर हा जो असणार सिव्हिल इंजिनियर पण करतात आणि आर्किटेक्चर पण करतात. म्हणजे आपलं काय ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन द लेंथ नॉट पॅरलल टू द आयसोमेट्रिक ऍक्सिस आर नॉट. तर काय म्हणता येतं, in true parallel isometric projection the length not parallel to the isometric axis are not. म्हणजे पॅरलल ऍक्सिसला जे पॅरलल नसतात, म्हणजे आयसोमेट्रिक ऍक्सिसला जे पॅरलल नसतात है ना, त्या नेमक्या कशा असतात त्यामध्ये. तर याचं ऑप्शन मध्ये आहे ट्रू लेंथ, आयसोमेट्रिक लेंथ, बोथ ए अँड बी, आणि ऑप्शन क्रमांक डी हे दिलं याच्यामध्ये नन. तर काय नसतं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये याचं आपल्याला पहिले जे ट्रू लेंथ पण नसणार आहे आणि आयसोमेट्रिक लेंथ पण तर नसणार आहे. म्हणजे काय ऑप्शन क्रमांक सी हे याचं बोथ ए अँड बी चा आन्सर असणार आहे. नंतर काय म्हणते बघा, ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन गिव्स व्ह्यूज. ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन जे आहेत हे आपल्याला नेहमी इथं कोणता व्ह्यू तिथं देतात. तर ऑप्शन क्रमांक ई जे आहे इथे आपल्याला इथं समव्हाट डिस्टॉर्टेड, ऑप्शन क्रमांक बी मोर नॅचरल, ऑप्शन क्रमांक सी ऑब्लिक, आणि ऑप्शन क्रमांक डी नन. आपलं ऍन्सर काय लिहायचं, ट्रूचं काय लिहितं मोर नॅचरल. आयसोमेट्रिक व्ह्यूज आर ड्रॉन विथ ऍक्च्युअल स्केल. आयसोमेट्रिक व्ह्यूज हे आपण ऍक्च्युअल स्केलनं तिथं काढतो म्हणते. तर याचं जे योग्य आन्सर आहे त्याच्यामध्ये हा काय असतं त्यामध्ये की ट्रू. आपण काय करणार आहे ऍक्च्युअल तर ट्रू आपल्यामध्ये, ठीक आहे. त्याचा आन्सर म्हणजे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात, ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन शुड बी मेड विथ द स्केल. ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन हे आपण नेमक्या कोणत्या स्केलने तर ड्रॉ करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला काय म्हणतात, ऑर्डिनरी स्केल, सेकंड आयसोमेट्रिक स्केल. तर आयसोमेट्रिक म्हणजे ट्रू आयसोमेट्रिक कसं आयसोमेट्रिक स्केलचं ड्रॉ करायचं. द आयसोमेट्रिक ड्रॉइंग ऑफ अ स्पियर ऑफ रेडियस 20 mm इज काय असतं, आयसोमेट्रिक स्पियर. तर स्पियरचं काय तयार होते, सर्कल तयार होते. सर्कल रेडियस इज अ सर्कल ऑफ 20 mm, 20 mm सर्कल वरच्यामध्ये, ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं असा अर्थ पाहिजे याच्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे ते आपण बघूया इथं काय दिलं आहे, ठीक आहे. आता बघा काय त्याला फिगर दिला इथं, आणि हा इथं फिगर शोज आता कोणती स्केल आहे, ठीक आहे. तर ही कोणती स्केल आहे याच्यामध्ये आयसोमेट्रिक स्केल. आता बघा आयसोमेट्रिक स्केल आपण नेमकी काढते कसो, तर बघा सरळ असं आपण काढणार अगोदर, आणि इथं काय करणार आपण हाफ पॉईंट असेल, ठीक आहे. इथं आपण प्रोट्रॅक्टर ठेवणार आणि आपण अशा लाईन काढणार किती 45च्या एक लाईन काढणार, ठीक आहे. 45च्या पण लाईन काढणार, आणि इथून अशी ज्याला आपण काट करणार की 10 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 10 पार्ट मध्ये कट केलं. पुन्हा आपण काय करणार त्यामध्ये, तर आपण एक हा पहिला हा मोठा वाला किती आहे 45 आहे डिग्री. पुन्हा आपण ते पुन्हा एक लाईन काढायचं, अँगल काढणार आहे तो 30 वरती, किती करणार 30 काढणार आपण, हा किती आहे 30, आणि प्रत्येक पॉईंटला आपण असं खाली प्रोजेक्ट करणार इथे परपेंडिक्युलर, ठीक आहे. हा परपेंडिक्युलर केल्यानंतर आता हे जे पॉईंट होतील हिची स्केल होणार, या स्केलला म्हणतात आपण आयसोमेट्रिक स्केल. ही कोणती स्केल म्हणतं आयसोमेट्रिक स्केल. आणि हे जवळपास जे आहेत हे 0 पॉईंट म्हणजे हा 8165 असे एवढे पण असतात, ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली जे आहेत 82 पर्यंत हे देतात, त्याला म्हणतात आयसोमेट्रिक स्केल किंवा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. तेव्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आयसोमेट्रिक लेंथ आर किती असतात, हे जवळपास किती असतात 81.65% तिथे असतात त्याच्यामध्ये. तेव्हा आता क्वेश्चन नंबर 56 57 पर्यंत आपण इथं आलो आहे.
नेक्स्ट पॉईंट बघा आता हा आता बसतं शेवटचा क्वेश्चन ज्यामध्ये साईड ह्याच्यामध्ये आहे मेकिंग व्हाईल मेकिंग द आयसोमेट्रिक प्रोजेक्शन आयसोमेट्रिक स्केल यूज व्हॉट आर द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ स्केल यूज म्हणजे किती पर्सेंट जवळपास 82% ही तिथं राहते बघा इथं द आयसोमेट्रिक व्यू ऑफ द स्पिअर सर्कल डायमीटर किती आहे 100 mm व्हॉट विल बी द डायमीटर ऑफ द ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ठीक आहे त्याचा ट्रू आयसोमेट्रिक प्रोजेक्शनचं नेमकं इथं डायमेन्शन तर काय तर असा राईट आन्सर असेल त्याच्यामध्ये 100 जर असणार आहे तर ट्रू जर म्हटलं असणार आपण तर काय होतं इज टू आयसोमेट्रिक प्रोजेक्शन विल हॅव बी 100 mm ठीक आहे आणि लास्टचा क्वेश्चन आहे ते दिलेला आहे इन फिगर गिवन अँगल लेवल ॲज या फिगरमध्ये अँगल ए हा अँगल जो आहे हा अँगल नेमका किती याच्यामध्ये ठीक आहे आता जर समजा आपण इथे बघितलं तर हा अँगल आहे 3 अँगल हे आपल्याला जवळपास कसे असतात इक्विज जे असतात ते आपल्याला दिसत येत नाही तर आपण जर समजा म्हटलं आपण नेमका हा जो अँगल आहे हा अँगल नेमका किती याच्यामध्ये असेल येत नाही आता बघा इथं आपलं काय इथे किती अँगल आहे तर ए पण आहे त्यानंतर बी पण तिथं अँगल त्यांनी तिथं दिलेला ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये तर नेमका हा जो ए अँगल आहे हा अँगल इथं किती तिथं असणार आहे आता आपण जर बघितलं तर ह्या आपल्या तिन्ही पण कसे असतात सारखे दिसतात आणि पूर्ण हे जे असतात 360 असतात आणि किती 3 अँगल आहेत म्हणजे किती होऊ शकते 120 आणि जर आपण याला जर समजा आपण ऑब्झर्व केलं तर हे पण जवळपास आपल्याला किती दिसतात असे 30 दिसतात म्हणजे हे आपलं काय एक आयसोमेट्रिक व्ह्यू हा आपल्याला दिसतो एखाद्या क्यूबचा कुठे दिसते आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे असं जर आपलं आन्सर म्हटलं तर किती राहू शकते 120 म्हणजे 120 हे त्याचा आन्सर इथं असणार आहे 120 डिग्री अशा पद्धतीने जे आहे तर या आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये जे प्रोजेक्शन आहे किंवा त्याला म्हणतो आपण आयसोमेट्रिक व्ह्यू या टॉपिक वरचे किंवा आणखी जेवढे काही समजा क्वेश्चन्स येतात वन व्ह्यू किंवा मल्टी व्ह्यू किंवा पिक्टोरियल ड्रॉइंग म्हणजे काय आयसोमेट्रिक ड्रॉइंग म्हणजे काय तर या सर्वचे आपण इथं क्वेश्चन आहेत हे आपण इथं पूर्णपणे MCQ आणि सर्व आपण इथं पाहिलाय तर तुमची जर काही याच्यामध्ये जर डाऊट असेल काही असेल त्यामध्ये तर प्लीज मेन्शन करा काही माहिती जर तुमची जर आलेली असेल ते पण तुम्ही इथं सांगा याच्यामध्ये आणि काही सजेशन असेल तर प्लीज इथं कमेंटमध्ये मेन्शन करा ठीक आहे तर आपण इथे थांबूया थँक्यू